मुंबईतील वरळी भागातील बीडीडी चाळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवात नागरिक आणि पोलीस यांच्यात थेट सामना झाल्याचं पाहायला मिळालं. डीजे लावण्यास परवानगी नाकारल्यानं हा सगळा वाद झाल्याची माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळीत दरवर्षीप्रमाणे 14 ते 16 एप्रिल या कालावधीत वरळी जांभोरी मैदानात जयंती सोहळ्याचं आयोजन केलं जातं. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला डीजे लावू न दिल्यानं स्थानिक आक्रमक झाले. यावेळी रहिवाशांनी पोलिसांच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलनही केलं. दरम्यान या संपूर्ण वादामुळे वरळी जांभोरी मैदानातील वातावरण चांगलंच तापलं होतं. या सगळ्याची दखल घेत वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात रात्री सोशल मीडियावर पोस्ट केली होती. वरळी जांभोरी मैदान परिसरात सरकार आणि स्थानिक पोलीस प्रशासन दडपशाहीने वागून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव नेहमीसारखाच उत्सवात साजरा करण्यापासून जनतेला का रोखत आहे असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसंच स्थानिक पोलीस प्रशासनाकडे पूर्वीच याबाबतचं पत्र पाठवूनही जनतेला का अडवण्यात येतंय असंही त्यांनी म्हटलं. देशाला संविधान देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्याचा हक्क आम्हाला नाही आहे का? जर महामानवाची जयंती साजरी नाही करायची तर कोणाची करायची? तरी मला याबाबत काही वेळापूर्वी समजताच मी माननीय पोलीस आयुक्तांशी बोलून हा उत्सव साजरा करू देण्याची आज्ञा त्यांनी तातडीनं स्थानिक प्रशासनाला द्यावी अशी विनंती केली होती. त्या विनंतीला मान देत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीनं स्थानिक पोलीस प्रशासनाला तशा सूचना दिल्या असल्याचं मला आत्ताच समजलं. या उत्सवात सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सारेच प्रयत्नशील आहोत. त्यामुळेच दरवर्षी वरळी परिसरात 14 ते 16 एप्रिल हे 3 दिवस ज्या धूमधडाक्यात आणि उत्साहात हा जयंती उत्सव साजरा केला जातो तसाच यंदाही साजरा करता येईल व त्यात प्रशासन आडकाठी करणार नाही अशी अपेक्षा आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील सोशल मीडियावर व्यक्त झाल्या. त्या म्हणाल्या की वरळी बीडीडी चाळीत अतिशय आनंदी वातावरणात मुक्तिदात्याचा जन्मोत्सव साजरा करत असताना वरळी पोलिसांनी जाणीवपूर्वक आनंदावर विरजण टाकत वातावरण तणावपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. खरं तर आदित्य ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांना प्रसंगाचं गांभीर्य अतिशय उत्तम पद्धतीनं समजावलं होतं. मात्र तरीही राजकीय हेतूनं प्रभावित झालेले पोलीस अधिकारी चहापेक्षा किटली गरम होऊन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करायला लागले. तेव्हा आमदार सचिन आहेर भाऊंनी शिवसेनेचा बाणा काय असतो हे शिस्तीत सांगितलं. अपेक्षा आहे की 14 ते 16 या उत्सव काळामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना ही गोष्ट लक्षात राहील. यावेळी सुषमा अंधारे यांनी सचिन आहेर यांचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. दरम्यान वरळीतील या सगळ्या प्रकारानंतर रहिवाशांनी लाईट बंद करून डीजे बंदीचा निषेध नोंदवला. पोलिसांच्या सायरनचा आवाज चालतो तर डीजेचा का नाही असा प्रश्न देखील रहिवाशांनी उपस्थित केला होता.